तर हा प्रश्न 3रा बी मधला 4था उपप्रश्न. आपण प्रश्न समजून घेऊया. 30 सेंटीमीटर त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवून, हा गोल आहे तो वितळवायचा आहे. वितळवून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 6 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या. आपल्याला लक्षात घ्यावा प्रश्न विद्यार्थ्यांनी की हा भरीव गोल वितळवला. म्हणजे गोलाचा आपल्याला घनफळ विचारात घ्यायचा आहे. त्यानंतर त्यापासून काय तयार केलेले आहे आपण? वृत्तचिती तयार केलेल्या आहेत. तर ती किती वृत्तचिती तयार होतील असा प्रश्न आहे. आणि मग आपण काय करूया, या ठिकाणी दिलेली माहिती थोडीशी विचारात घ्यावी लागेल. त्रिज्या, गोलाची त्रिज्या काय दिली आपल्याला? आपण कॅपिटल आर घेऊ या ठिकाणी 30 सेंटीमीटर. त्यानंतर हा वितळवला आहे आणि त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या 6 सेंटीमीटर उंची असणाऱ्या वृत्तचिती तयार केल्या. आणि मग इथं या ठिकाणी वृत्तचितीची त्रिज्या आपण स्मॉल आर हे घेऊ या ठिकाणी 10 सेंटीमीटर व वृत्तचितीची उंची आहे 6 सेंटीमीटर. म्हणजेच आपण हे एच अक्षर वापरू शकतो. आणि मग आपल्याला माहित आहे भरीव गोल वितळवायचा आणि वृत्तचिती तयार करायची. म्हणजेच वृत्तचितीची संख्या बरोबर एका भरीव गोलाचे घनफळ भागिले आपल्याला या ठिकाणी एका वृत्तचितीचे घनफळ हे गुणोत्तर आपल्याला काढावे लागेल. म्हणजेच तयार होणाऱ्या वृत्तचिती ची संख्या बरोबर आहे गोलाचे घनफळ भागिले एका वृत्तचितीचे घनफळ. एका वृत्तचितीचे घनफळ. म्हणजेच या ठिकाणी गोलाचे घनफळ सूत्र थोडंसं आठवावं लागेल. तर ते काय आहे? 4/3 पाय आर घन भागिले एका वृत्तचितीचे घनफळ आहे तळाचे क्षेत्रफळ. तळाला काय? वर्तुळ आहे, पाय आर वर्ग गुणिले एच. यामध्ये आपण किमती ठेवूया. 4/3 आता पाय दोन्हीकडे आहे म्हणून तो कमी करूया गुणिले आर. गोलाची या ठिकाणी त्रिज्या आपल्याला 30 दिलेली आहे, त्याचा घन म्हणजे घन म्हणजे किती वेळेस गुणाकार? 3 वेळेस. 30 गुणिले 30 गुणिले 30 3 वेळेस भागिले वृत्तचितीची त्रिज्या आपल्याला 10 आहे, त्याचा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले एच, याची उंची 6. या ठिकाणी आपण खाली किती शून्य आहेत पाहावं लागेल. 2 आहेत, 1 2 कमी केला. वरचे पण याकडेचे 2 कमी करू. त्यानंतर आपण या 6 ने भाग घालूया. 6 1 6 आणि 6 पंचे 30. छेदस्थानी आपल्याला आता काय काय राहिलं? काहीच नाही, 1 राहिला. वरी मात्र 30 कटला, इथला 3 कमी करूया. 3 1 3 म्हणजे राहिलं काय? 4 गुणिले 5 गुणिले इथला 3 छेदस्थानी 1
म्हणजे 4 पंचे 20, 20 गुणिले 3, 20 त्रिक 60. किती वृत्तचिती तयार होतील? वृत्तचितीची संख्या 60 होईल. वृत्तचितीची संख्या बरोबर 60. तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल. तर आपण या ठिकाणी चौथा प्रश्न अभ्यासत आहोत. पुढीलपैकी 2 उपप्रश्न सोडवा. यामध्ये आपल्याला 3 दिले जातात, 2 उपप्रश्न सोडवायचे. हा पण प्रश्न सोपा आहे, पण आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागेल हा प्रश्न सोडवत असताना. आणि मग काय दिले, चला तर मग आकृतीमध्ये रेख डी समांतर बाजू 20 या आकृतीत निरीक्षण करावं. या ठिकाणी एक त्रिकोण दिसतोय मोठा ACB आणि परत एक छोटा त्रिकोण तयार आहे ADE. तर यामध्ये आपल्याला डी समांतर BC, डी समांतर BC, समांतर म्हणजे या छेदणार नाहीत. आणखीन काय दिले, डी अंतर 4 दिलेलं आहे, हे अंतर 4, BC 8, हे 8 आणि आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे, क्षेत्रफळ त्रिकोण ADE, ADE म्हणजे या छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. आणि यावरून आपल्याला क्षेत्रफळ त्रिकोण ABC मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आपण थोडंसं फोकस करूया हा प्रश्नामध्ये दिलेली माहिती. एक छोट्या त्रिकोणाची बाजू मोठ्या त्रिकोणाच्या बाजूला समांतर आहे. समांतर असेल तर आपल्याला हे 2 त्रिकोण, छोटा आणि हा मोठा, समरूप दाखवता येईल. समरूप दाखवल्यानंतर आपल्याला या जी माप आहेत, 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असते. यावरून आपल्याला दुसऱ्याचं क्षेत्रफळ काढता येईल. आणि म्हणून इथं घेऊया आपण काय दिलेलं आहे, रेख DE समांतर बाजू BC. आणि म्हणून आपण 2 त्रिकोण विचारात घेऊ. त्रिकोण ADE व त्रिकोण दुसरा आपल्याला कोणता काढायचा, ABC. ABC मध्ये समांतर दिल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी हे संगत कोण होणार आहेत, कोणते, हा या ठिकाणी ADE, हा आणि हा ABC. त्याचबरोबर खाली AED व ACB हे संगत कोण होतील, कारण बाजू समांतर आहेत. संगत कोण एकरूप असतील तर कोको कसोटीचा आपण वापर करू शकतो. आणि म्हणून आकृतीमध्ये कोण ADE हा एकरूप आहे कोणत्या कोणाशी, ABC. तसेच कोण DEA हा पण एकरूप आहे कोणत्या कोणाशी आहे, PCAC. काय कारण आहे, हे संगत कोण आहेत. संगत कोण हे समान मापाचे असतात, संगत कोण. आणि मग 2 त्रिकोणामध्ये जर 2 कोणांच्या जोड्या एकरूप असतील तर कोको कसोटीनुसार ते 2 त्रिकोण समरूप असतात. म्हणून त्रिकोण ADE समरूप त्रिकोण ABC. काय कारण आहे, 2 जोड्या कोणांच्या एकरूप आहेत म्हणजे कोको कसोटी. कोको कसोटी सांगते आपल्याला की 2 जर जोड्या एकरूप असतील 2 त्रिकोणात तर ते समरूप असतात. 2 त्रिकोण समरूप आहेत तर त्यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर आपल्याला हे कसं असेल, त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराशी असणार आहे.
आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी ADE क्षेत्रफळ त्रिकोण मोठा अगोदर पण घेऊ शकतो आपण. मोठा अगोदर घेऊया म्हणजे सोपं जाईल. क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ADE त्यांच्या दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरावर असतं. ABC ची बाजू कोणती दिली आपल्याला या ठिकाणी आपण निरीक्षण करू शकतो. ABC ची BC त्याचा वर्ग भागिले ADE ची कोणती दिलेली आहे या ठिकाणी DE. कशावर लिहिलं आपण तर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरावर असते. हे आपल्याला प्रमेय आहे, समरूपतेचं प्रमेय. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय. आणि मग ABC क्षेत्रफळ आपल्याला काय करायची किंमत काढायची आहे. मध्ये आपल्याला क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले किमती आपण ठेवूया. ADचं क्षेत्रफळ किती दिलेलं आपल्याला 25 बरोबर BC 8 दिलेला त्याचा वर्ग भागिले DE 4 त्याचा वर्ग आणि मग इथं उजव्या बाजूचा वर्ग 8चा वर्ग 8 गुणिले 8 8 64 4चा वर्ग 4 चौक 16 म्हणजेच क्षेत्रफळ त्रिकोण ABC बरोबर या ठिकाणी 64 भागिले 16 आणि हा 25 छेदातला आपण व्यस्त करणार आहोत. भागाकारातला व्यस्त गुणाकारात जाणार आहे आणि मग 16 आणि अगदी 64 ला भाग जातो. 16 1 16 16 32 16 16 चौक 64 आणि म्हणजे उत्तर काय येईल 4 गुणिले 25 म्हणजे 25 चौक 100 सेंटीमीटर वर्ग. क्षेत्रफळ त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ किती आलं 100 सेंटीमीटर वर्ग. तर अशा पद्धतीने आपण दोन त्रिकोण समरूप दाखवून त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण दुसऱ्याचं काढलेलं आहे, पहिला दिलेला होता. त्याचप्रमाणे आता दुसरं B मध्ये पण तसंच आहे. दोन रेषाखंड D आणि BC त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:5. आणखीन काय काढायचे आपल्याला तर किंमत आहे क्षेत्रफळ त्रिकोण ADE हा छोटा जसे क्षेत्रफळ चौकोन DBCE या चौकोनातून त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचे. थोडस आपण विचार जर केला तर या मोठ्या त्रिकोणातून छोटा त्रिकोण जर वजा केला तर आपल्याला चौकोन मिळतोय. म्हणजेच आपण दोन त्रिकोण अगोदर विचारात घेऊ, मोठा आणि छोटा, आणि त्यानंतर आपल्याला उत्तर काढता येईल. आपण काय करूया त्रिकोण मोठा त्रिकोण विचारात घेऊ ABC आपण आता समरूप आहे ते मिळवलेलेच आहे. समरूप त्रिकोण ADE हे समरूप आहेत आणि समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर काय होईल एकाच प्रमाणात दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरावर असणार. म्हणजे क्षेत्रफळ त्रिकोण या ठिकाणी मोठा त्रिकोण आपण अगोदर घेऊया ABC भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ADE बरोबर ABCचं बाजू कोणती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मोठा त्रिकोण आपण अगोदर घेतला DE आणि BC ही BC बाजू मोठी आहे ते घेतलं आपण अगोदर 5 आणि D दिलेली आपल्याला 3 त्याचा वर्ग केला कंसात आपण घेतलं तर 5चा वर्ग 25 आणि 3चा वर्ग 9
एका आलेला आपण प्रमेयाचा वापर केला. प्रमेय समोर त्रिकोणाचे. आणि मग आपण आता मोठा त्रिकोण आणि छोटा त्रिकोण त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं. मग मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून छोटा त्रिकोण जर वजा केलं तर आपल्याला चौकोनाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणती क्रिया करावी लागेल आपल्याला? मोठ्यातून छोटा म्हणजेच आपण या ठिकाणी वियोग क्रिया करू शकतो. वियोग म्हणजे काय आहे तर अंशातून छेद वजा करायचा. अंश काय आहे? क्षेत्रफळ त्रिकोण ABC भागिले छेद जशाच तसे आपण लिहित आहोत ADE. ह्याच्यातून आपण अंशातून छेद वजा करतो. वजा क्षेत्रफळ त्रिकोण ADE दोन्ही बाजूस क्रिया करणार आहोत. म्हणजेच 25/9 आणि हा छेद वजा केला जातो. म्हणजेच पहा आता मोठ्या त्रिकोण ABC मधून छोटा वजा केला तर राहील काय? चौकोन राहतो. इथं कोणती क्रिया केली आपण? वियोग क्रिया. वियोग क्रिया. वियोग का करावी लागली तर आपल्याला मोठ्यातून छोटा वजा केला तर चौकोन राहतो आणि म्हणून चौकोनाचं क्षेत्रफळ मिळवण्यासाठी वियोग क्रिया करावी लागली. वियोग क्रिया. आणि मग त्याच्यातून काय राहिलं? चौकोन आपला जो आहे मिळवायचा DBCE भागिले क्षेत्रफळ त्रिकोण ADE बरोबर 25 मधून 9 गेले त्या ठिकाणी 16/9. तर अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तर मिळालेलं आहे. 9/5 इथं आपण वजाबाकी करू शकतो. 10/25. तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर मिळवलेलं आहे. हा 4 मार्काचा प्रश्न आपण विचार करून सोडवलेला आहे.